मधु मकरंदगड. आजच्या मोहिमेत माझ्याबरोबर महाराष्ट्राची छोटी हिरकणी म्हणजे शर्विका म्हात्रे बरोबर होती. तिचे आई वडील अर्थात होतेच. हा लेख लिहिण्याच्या वेळेस तिचे 122 किल्ले झाले होते आणि ते सुद्धा अवघ्या 8 वर्षात. मधुमकरंदगड खोगीर सारख्या आकाराचा हा किल्ला आहे. जावळीच्या जंगलातला हा किल्ला. तिथे दिवसा पोचायचं असं ठरवले, पण तसे काही झालं नाही. काही कारणामुळे पुण्याहून निघायला उशीर झाला आणि त्यामुळं आम्ही मध्ये चहा नाश्ता आणि नंतर रात्रीचं जेवण आणि महाबळेश्वरला प्रचंड ट्रॅफिक अशी कसरत करत रात्री उशिरा चतुर्भेट गावात पोचलो. अजून पुढे घोणसपूर पर्यंत जायचं होतं, पण अंधारात तो कच्चा रस्ता नीट दिसणार नाही म्हणून विरंगुळा नावाचे आम्ही हॉटेल गाठले आणि तिथे त्यांच्या अंगणातच तंबू ठोकून झोपलो. सकाळी तिथले जाधव गुरुजी आमच्याशी गप्पा गोष्टी करायला आले. तिथल्या जंगलातल्या कहाण्या, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि इतर गमचे गमती ऐकत नाश्ता करून आम्ही गडावर पोचलो. माझ्या ऑफरोडिंग गाडी मधले सगळे माझ्या ऑफरोडिंग गाडीमध्ये सगळे मावले आणि मग घोणसपूर गावात मंदिराजवळ आम्ही गाडी लावली. गावातले एक वयस्कर गृहस्थ तिथे आले. त्या गावात सगळे लोक जंगम आहेत असं कळलं. त्यांनी आम्हाला गडाची थोडी माहिती दिली आणि आम्ही निघालो. बहुधा शर्विकाचे व्हिडिओ शूटिंग घ्यायच्या नादात आम्ही एक वेगळाच रस्ता धरला. तो जात होता जावळीच्या जंगलातून थेट हातलोट गावाकडे. तासभर चालून सुद्धा गडावर पोचत नाहीये असं समजल्यावर आम्हाला शंका येऊ लागली आणि मग वरती खालती काटेरी झुडपातून दगडातून वाट काढत बसलो. बघता बघता 2-2.5 तास कसे गेले कळलं नाही, पण रस्ता काही मिळेना. शेवटी ठरवलं की परत त्या देवळापाशी जाऊ आणि बघू. खाली आल्यावर लगेच डावीकडची बाजू दिसली, जी अगदी 15-20 मिनिटात किल्ल्यावर घेऊन गेली. वरती एक मोठे पिण्याच्या पाण्याचे टाके आहे आणि शिवाचे मंदिर. प्रतापगड आणि वासोटा किल्ल्यावर नजर ठेवायला हा किल्ला चौकी म्हणून वापरला जायचा. अशी जावळीच्या जंगलातील एक थरारक सकाळ आणि नंतर दुपारच्या उन्हात किल्ला अनुभवून आम्ही परतीची वाट धरली. येता येता कोयनेच्या थंड पाण्यात डुबकी मारल्यावर आमच्या अंगात नव्याने जोश आला आणि पुढचा परतीच्या प्रवासाला आम्ही प्रारंभ केला.